मिरजेत बकरी ईद निमित्त शाही ईदगाह मैदानावर हजारोंच्या उपस्थितीत ईदची नमाज संपन्न। बकरी ईदच्या पवित्र सणानिमित्त मिरज येथील शाही ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात ईदची नमाज अदा केली। ईदगाह मैदान परिसरात भाविकांची गर्दी उसळली होती। हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज पठण करून देशात शांतता, बंधुता आणि ऐक्य कायम राहावे यासाठी प्रार्थना केली। यावेळी खुतबा पठण बुरानुद्दीन खतीब यांनी केले तर ईदची नमाज निजामुद्दीन संधी यांनी अदा केली। नमाजनंतर एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यात आली। तसेच देशाच्या प्रगतीसह सुखसमृद्धी आणि सर्व धर्मियांमध्ये सलोखा टिकून राहावा अशी विशेष दुआ करण्यात आली। कार्यक्रमात शाही ईदगाह ट्रस्टी मेहबूब अली मने, उपाध्यक्ष युनुस शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष बंदोबस्त ठेवला होता। पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना पारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्यासह एपीआय संदीप शिंदे, महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन व पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच नगरसेवक सागर वनखंडे, नगरसेवक पंकज मेत्रे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम समाजाला बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या। संपूर्ण परिसरात उत्साह, शांतता आणि बंधुभावाचे वातावरण पाहायला मिळाले। अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट। बकरीच्या निमित्ताने मी तमाम मुस्लिम बांधवांना, सर्व सांगली, मिरज, कुपवाडच्या नागरिकांना शुभेच्छा देतो की बकरी शांततेत सुखसमाधानात जाऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मिरज येथील शाही ईदगाह मैदानावर आज बकरी ईद सणानिमित्ताने या ठिकाणी नमाज पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं। या ठिकाणी प्रमुखाने हा उन्हाचा तडका असल्यामुळं ट्रस्टच्या माध्यमातून यावेळी येणाऱ्या नमाज भाविकांना या ठिकाणी कूलरची व्यवस्था करण्यात आली होती, जेणेकरून आणि त्याचबरोबर आमच्या या विधान परिषदेचे विधानसभेचे अध्यक्ष आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी मैदानावरती विंग ब्लॉक बसवण्यात आले। त्यामुळे त्यांचं पण या ठिकाणी मी समाजाच्या वतीने त्यांना पण या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। त्याचबरोबर आजपर्यंत आपण बघितलं तर ईदगाहवर तर थोडी आपण या ठिकाणी यशस्वी रीतीने चांगली वाटचाल करत आहे, तर भविष्यात ह्याच्यापेक्षा पण चांगली सुविधा या ठिकाणी ट्रस्टच्या वतीने देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजणी मिळून करणार आहोत। त्यामुळं येणाऱ्या भविष्य काळामध्ये याचा मैदानचा पूर्ण कायापालट होईल। त्याच ठिकाणी सर्वजणी आलेल्या नमाज पढण्यासाठी आलेल्या सर्व लोकांचं मी या ट्रस्टच्या वतीने हार्दिक आभार मानतो। ठिकाणी ही बकरी ईदच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या शाही ईदगाह ट्रस्टच्या वतीने ब्लड डोनेशनचा कॅम्प या ठिकाणी चालू आहे। सकाळपासून 10-15 युवकांनी या ठिकाणी रक्तदान केलेले आहेत। परत या लोकांना मी आवाहन करतोय हे 4 वाजेपर्यंत चालणार आहे, तर आपण या ठिकाणी येऊन आपण रक्तदात्यांनी रक्त द्यावं। पर ईद उल जुहा साजरी की गई और इस ईद के मौके पर ईदगाह ट्रस्ट प्रमुख अली जनाब बुरहानुद्दीन गौसमुद्दीन खतीब इनकी ज़ेर निगरानी में ईदगाह की नमाज अदा की गई और इंतज़ाम कमेटी ट्रस्ट मिरज अध्यक्ष महबूब अली मोहम्मद गौस मनार इनके जानिब से इंतज़ाम की पूरी व्यवस्था की गई। और आज की जो नमाज है वो मुफ्ती मोहम्मद निज़ामी संधी इन्होंने अदा की गई और आज का जो खुतबा है मोहम्मद जाहिद अमजद अली खतीब इन्होंने दिया और मुफ्ती मोहम्मद सुफियान इन्होंने बयान किया आज का। और खतीब साहब ने आज ये पैगाम दिया लोगों को कि आज ईद है और ईद का जो मौका है वो खुशी का मौका है, तो किसी की दिल की भावनाओं को दुखे ना, यानी कोई भी समाज हो और कोई भी अदर कास्ट हो तो इस्लाम इसकी इजाज़त नहीं देता है। यही खतीब साहब ने पैगाम दिया है और साथ में ये भी पैगाम दिया है कि आज जो ईद है वो ईद के मौके पर थोड़ी सी एहतियाती बरतना ये बहुत ज़रूरी है। जैसे कि कुछ लोग समाज को बदनाम करने के लिए मुसलमान का चोला पहनकर, यानी कि टोपी और दाढ़ी रखने से कोई मुसलमान नहीं होता, और ऐसी चीजें करके मुसलमान को बदनाम करने के लिए अगर कोई सोशल मीडिया पर गलत पोस्ट डालते हैं तो उसको फॉलो ना करे और उसको तुरंत पुलिस प्रशासन को समझा दे और पुलिस प्रशासन की मदद करे। और आज ईदगाह पर बहुत कड़े कोड बंदोबस्त पुलिस प्रशासन की जानिब से रखा गया था, इसलिए ईदगाह ट्रस्ट की जानिब से और तमाम मुस्लिम समाज की जानिब से उनका तहे दिल से इस्तकबाल किया गया और तहे दिल से उन सब का शुक्रिया अदा किया गया। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।